द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. जिथे आपण एखादा महत्त्वाच्या विषयावर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोन्ही बाजूंचे सखोल विश्लेषण करतो. आणि आजचा विषय आणि आजचा विषय खरोखरच खूप अत्यंत रोजच्या जिव्हाळ्याचा आहे. हो, अगदी. काय होईल जर मी तुम्हाला सांगितले की रोज सकाळी आरोग्यासाठी म्हणून खाल्ले जाणारे हेल्दी बदाम किंवा मूठभर काजू तुम्हाला नकळतपणे लठ्ठपणाकडे ढकलत आहेत. किंवा तुमच्या स्वयंपाकघरात अनेक महिने डब्यात पडून असलेला तो सुकामेवा तुमच्या शरीरात जाऊन तुमच्या लिव्हरला यकृताला हळूहळू एक टॉक्सिक डोस देत आहे. बरोबर. आणि म्हणूनच आज आपला विषय आहे सुकामेवा आणि बिया, म्हणजेच नट्स आणि सीड्स. विशेषतः काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांची आपल्या आहारातील नेमकी भूमिका काय आहे. सध्या सोशल मीडियावर असे अनेक दावे व्हायरल होत आहेत जे या अत्यंत लोकप्रिय पदार्थांना थेट धोकादायक आणि विषारी ठरवत आहेत. हो, आणि त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे पदार्थ खरोखरच हृदयासाठी अपरिहार्य आणि सर्वोत्तम पोषण मूल्यांचे स्रोत आहेत, की या पदार्थांचे खरे फायदे हे केवळ तुमच्या सर्व्हिंग साईजच्या कठोर शिस्तीवर आणि साठवणुकीच्या दर्जावर अवलंबून आहेत? या चर्चेत माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. सुकामेवा आणि बिया हे मुफा आणि पुफासारख्या निरोगी फॅटचे जगातील सर्वोत्तम स्रोत आहेत. म्हणजे हृदयाला सातत्याने ऊर्जा मिळवून देण्यासाठी आणि ते जिवंत ठेवण्यासाठी या नैसर्गिक घटकांची रचना इतकी अचूक आहे की त्यांना आहाराचा केंद्रबिंदू मांडणे हेच विज्ञानाला धरून आहे, असे मला वाटते. बरं, मी याकडे एका वेगळ्या आणि अधिक व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतो. या पदार्थांमधील पोषण मूल्यांचे रासायनिक महत्त्व मी नक्कीच नाकारत नाही, पण आरोग्याची आणि आजार टाळण्याची खरी गुरुकिल्ली सुकामेव्याच्या नैसर्गिक गुणधर्मात नसून ती सर्व्हिंग साईजच्या खाण्याच्या प्रमाणाच्या शिस्तीत दडलेली आहे. तुम्ही सर्वोत्तम इंधन जरी वापरले तरी ते चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात शरीरात गेले तर ते विषारीच ठरते. जुन्या आणि बुरशी लागलेल्या सुकामेव्यामुळे निर्माण होणाऱ्या टॉक्सिक धोक्यांकडे केवळ सोशल मीडियावरील अफवा म्हणून दुर्लक्ष करणे ही अत्यंत मोठी वैज्ञानिक चूक आहे. डोस ठरवतो की तो पदार्थ औषध आहे की विष. एक सेकंड. तुम्ही डोस आणि प्रमाणाबद्दल बोलत आहात, पण आपण आधी त्या पदार्थाच्या मूळ रचनेबद्दल बोलले पाहिजे. आपण थेट हृदयाच्या ऊर्जेच्या यंत्रणेपासून सुरुवात करूया. आपले हृदय दिवसाला साधारण 1,00,000 वेळा धडकते, बरोबर? मग या अखंड कार्यासाठी त्याला ग्लुकोजसारख्या जलद जळणाऱ्या इंधनाची गरज नसते. ग्लुकोज म्हणजे जणू कागद जाळण्यासारखे आहे. भडका उडतो आणि लगेच विझतो. हृदयाला एका संथ, स्थिर आणि अत्यंत घनदाट ऊर्जेची गरज असते, जसे एखाद्या शेकोटीत जळणारे मोठे आणि जाड लाकूड. आणि ही ऊर्जा फॅट्समधून मिळते. काजू, बदाम आणि अक्रोडमध्ये मुफा म्हणजेच मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. महत्वाचे का आहेत? कारण त्यांच्या रासायनिक रचनेत लवचिकता असते. ते तुमच्या रक्तवाहिन्या कडक होऊ देत नाहीत, पेशींच्या आवरणांना जिवंत आणि लवचिक ठेवतात. ही ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते आणि हृदय या विशिष्ट फॅट्सवरच सर्वात जास्त अवलंबून असते. जेव्हा जगात सर्वाधिक संशोधन या पदार्थांवर होते तेव्हा त्याचं कारण हेच असते की हे रेणू पेशींच्या पातळीवर जाऊन हृदयाचे कार्य सुरळीत ठेवतात. जर निसर्गाने हृदयासाठी एवढे अचूक इंधन बनवले असेल तर त्या पदार्थाचं महत्त्व केवळ मोजमापाच्या पट्टीत अडकवणे अन्यायकारक आहे. अचूक इंधन ही संकल्पना ऐकायला खूप छान वाटते, पण शरीराचं भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे केवळ चांगल्या इंधनावर चालत नाही. तुम्ही हृदयाला लागणाऱ्या ऊर्जेचे अत्यंत सुंदर वर्णन केले, पण तुम्ही एक मुख्य गोष्ट सोयीस्करपणे विसरत आहात. कोणती गोष्ट? जेव्हा तुम्ही हे जाड लाकूड किंवा घनदाट ऊर्जा देणारे फॅट्स शरीरात टाकता तेव्हा त्यांचे गणित कसे होते ते समजून घ्या. 1 ग्रॅम फॅटमध्ये 9 कॅलरीज असतात, कार्बोहायड्रेट्सच्या दुप्पट. आता समजा एखाद्या व्यक्तीने हृदयाला उत्तम इंधन देण्याच्या नादात 100 ग्रॅम बदाम खाल्ले. हृदयाला जेवढी ऊर्जा हवी होती ती त्याने घेतली, पण उरलेल्या ऊर्जेचे काय? पण लोक 100 ग्रॅम खातात. लोक खातात आणि शरीर ती अतिरिक्त ऊर्जा फेकून देत नाही. तुमचं यकृत त्या अतिरिक्त मुफा आणि पुफा फॅट्सवर प्रक्रिया करते आणि त्यांना ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित करते. हे ट्रायग्लिसराइड्स म्हणजे साठवलेली चरबी.
हीच चरबी नंतर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करते. म्हणजे बघा, तुम्ही हृदयाला वाचवायला गेलात आणि प्रत्यक्षात लठ्ठपणा आणि ब्लॉकेजेस विकत घेतले. म्हणूनच संदर्भ साहित्य स्पष्ट सांगते की दिवसाला 30 ते 40 ग्रॅमची मर्यादा पाळलीच पाहिजे. सुकामेवा स्वतःहून आजार बरे करत नाही, ती 30-40 ग्रॅमची लक्ष्मण रेषा तुमचे आजार बरे करते. पण ती लक्ष्मण रेषा तुम्ही केवळ सुकामेव्यालाच का लावता? तीच रेषा आपण रोजच्या पोळी, भाजी, डाळ, भातालाही लावतोच ना. तिथेही अतिरिक्त कॅलरीजचं रूपांतर चरबीतच होते. माझा युक्तिवाद असा आहे की जेव्हा आपण सुकामेव्याची तुलना इतर कॅलरीजशी करतो तेव्हा आपण त्याच्या क्वालिटीकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही जे ट्रायग्लिसराईडचं गणित सांगितले ते तेव्हाच लागू होते जेव्हा व्यक्ती पूर्णपणे निष्क्रिय असते. निष्क्रिय असो वा सक्रिय, कॅलरी ओव्हरलोड हा कॅलरी ओव्हरलोडच असतो. हो, पण जर आपण या फॅट्सच्या शोषणापलीकडे जाऊन प्रथिनांच्या म्हणजेच प्रोटीन्सच्या यंत्रणेकडे बघितले तर तुम्हाला समजेल की हा पदार्थ केवळ ऊर्जा देत नाही, तर तो शरीराची बांधणी करतो. शाकाहारी लोकांच्या बाबतीत एक मोठी समस्या असते. त्यांना परिपूर्ण प्रथिने मिळत नाहीत. बरं. मानवी शरीराला स्नायूंची आणि पेशींची दुरुस्ती करण्यासाठी 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड्सची गरज असते. वनस्पतीजन्य आहारात हे सगळे एकाच जागी कधीच मिळत नाहीत. पण जेव्हा तुम्ही सुकामेवा आणि बिया एकत्र करता तेव्हा एक चमत्कार होतो. नट्समध्ये जे अमिनो ॲसिड कमी असते, उदाहरणार्थ लाइसिन, ते बियांमध्ये भरपूर असते. आणि बियांमध्ये जे कमी असते ते नट्समध्ये असते. हे जणू एका मोडलेल्या यंत्राचे 2 भाग एकत्र जुळवण्यासारखे आहे. हे 2 घटक एकत्र आल्यावर प्राण्यांच्या मांसातून मिळणाऱ्या प्रथिनांसारखीच एक परिपूर्ण साखळी तयार होते. हा एक अद्वितीय नैसर्गिक फायदा आहे जो तुमच्या 30 ग्रॅमच्या मर्यादेपेक्षा खूप मोठा आहे. हा मुद्दा बरोबर तिथेच येऊन थांबतो जिथे लोकांचा सर्वात मोठा गैरसमज होतो. तुम्ही अमिनो ॲसिड्सचे पझल सोडवण्याबद्दल बोलत आहात आणि हे पूर्णपणे सत्य आहे की बिया आणि नट्स एकत्र केल्याने ते पझल पूर्ण होते, पण शरीराच्या आत हे पझल कसे सोडवले जाते याची एक मोठी किंमत आहे. कशी काय? समजा तुम्हाला एका दिवसात 50 ग्रॅम परिपूर्ण प्रथिने हवी आहेत आणि तुम्ही ठरवले की ही प्रथिने फक्त सुकामेवा आणि बियांच्या मिश्रणातून मिळवायची. ही प्रथिने मिळवण्यासाठी तुम्हाला किती ग्रॅम सुकामेवा आणि बिया खाव्या लागतील याचा कधी विचार केलाय का? तुम्हाला किमान 150 ते 200 ग्रॅम मिश्रण खावे लागेल आणि इथेच खरा स्फोट होतो. मिळतील. शरीराचे एक साधं तत्व आहे. शरीर अमिनो ॲसिड साठवून ठेवत नाही. जर प्रथिनांसोबत अतिरिक्त ऊर्जा आली तर यकृत प्रथिनांमधील नायट्रोजन वेगळा करते, ज्याला आपण डिॲमिनेशन म्हणतो, आणि उरलेल्या भागाचे थेट चरबीत रूपांतर करते. तुम्ही अमिनो ॲसिड मिळवण्याच्या नादात अमर्याद सेवन करता आणि तुम्हाला मिळते ती फक्त लठ्ठपणाची देणगी. म्हणूनच 35-40 ग्रॅमचा नियम हा केवळ एक आकडा नाहीये, ती एक बायोलॉजिकल सिक्युरिटी सिस्टम आहे. त्या मर्यादेत तुम्हाला थोडेफार पूर्ण प्रथिने मिळतील आणि तुमचे फॅट्सचे गणितही बिघडणार नाही. तो नियम मोडला की तुमचे ते अचूक पझल थेट फॅट फॅक्टरीमध्ये बदलते. तुमच्या या विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जर लोक प्रमाणाबाहेर गेले तरच ते नुकसानदायी ठरते. पण या शक्यतेला आधार बनवून सोशल मीडियावर जे काही सुरू आहे त्याचे तुम्ही समर्थन कसे करू शकता? लोक थेट या पदार्थांना टॉक्सिक म्हणजे विषारी म्हणत आहेत. कारण ते एका अर्थी असू शकतात. अरे पण ज्या घटकांमध्ये मॅग्नेशियम आहे जे स्नायूंना शांत करते, झिंक आहे जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते, त्यांना विषारी म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. इंटरनेटवर एखादा 50 सेकंदांचा व्हिडिओ येतो आणि सांगतो की बदाम आणि काजू खाणे थांबवा, ते तुमच्या लिव्हरसाठी धोकादायक आहेत. हा अशा संशोधनाचा थेट अपमान आहे ज्यावर अब्जावधी डॉलर्स खर्च झाले आहेत आणि हजारो क्लिनिकल ट्रायल झाले आहेत. जेव्हा पदार्थ स्वतःहून इतका शुद्ध आणि पोषक आहे तेव्हा केवळ काही लोक तो चुकीच्या पद्धतीने खातात म्हणून त्याला विषारी ठरवणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीचे आहे. मी त्या व्हिडिओजचे समर्थन करत नाहीये, पण टॉक्सिक हा शब्द ते केवळ अतिशयोक्ती म्हणून वापरत नाहीयेत. यामागे एक अतिशय गंभीर रसायनशास्त्र आहे ज्याकडे तुम्ही पूर्णपणे डोळेझाक करत आहात. तुम्ही सुरुवातीला पूफाचे म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्सचे खूप कौतुक केले. या पूफामध्ये रासायनिकदृष्ट्या डबल बॉन्ड्स असतात. हे बॉन्ड्स अत्यंत नाजूक आणि अस्थिर असतात. हो, पण ते शरीरासाठी चांगले असतात. चांगले असतात, पण जेव्हा सुकामेवा योग्य तापमानात साठवला जात नाही किंवा तो खूप महिने जुना होतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि उष्णतेमुळे हे बॉन्ड्स तुटायला लागतात. या प्रक्रियेला ऑक्सिडेशन म्हणतात. जसे लोखंडाला हवेत ठेवले की ते गंजते, अगदी तसेच हे फॅट्स गंजायला लागतात, म्हणजेच रॅन्सिड होतात.
जेव्हा तुम्ही असा जुना खवट झालेला सुकामेवा खाता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात फ्री रॅडिकल्सचा बॉम्ब टाकत असता जे पेशींना नष्ट करतात. पण हे तर कोणत्याही जुन्या अन्नाबद्दल सांगता येईल ना? यात सुकामेव्याचा काय दोष? सुकामेव्याचा विशेष दोष हा आहे की त्यातील तेलाचे प्रमाण अत्यंत जास्त असते आणि ते तेल नाजूक असते. दुसरी आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे बुरशी. शेंगदाणे, काजू आणि पिस्ता जर थोड्याही दमट वातावरणात ठेवले तर त्यावर ॲस्परजिलस नावाची बुरशी वाढते. ही बुरशी अफ्लाटॉक्सिन नावाचं रसायन तयार करते आणि हे अफ्लाटॉक्सिन थेट तुमच्या यकृतावर हल्ला करते. हे अत्यंत ज्ञात असे हेपॅटोटॉक्सिक म्हणजे यकृतासाठी विषारी रसायन आहे. बापरे. पण म्हणूनच जेव्हा सामान्य लोक म्हणतात की हा पदार्थ विषारी असू शकतो तेव्हा ते याच ऑक्सिडेशन आणि अफ्लाटॉक्सिनच्या धोक्याकडे लक्ष वेधत असतात. तुम्ही ज्या शुद्ध आणि पोषक सुकामेव्याची कल्पना करत आहात तो थेट झाडावरून काढलेला आणि योग्य तापमानात ठेवलेला सुकामेवा आहे. पण प्रत्यक्षात लोकांच्या स्वयंपाकघरात डब्यांमध्ये महिनोन्महिने पडलेला सुकामेवा हा खरोखरच विषारी बनलेला असू शकतो. त्यामुळे टॉक्सिसिटीची चर्चा निराधार नाही, ती वास्तवावर आधारित आहे. बरं, हे नक्कीच एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक सत्य आहे. मला हे मान्य करावे लागेल की ऑक्सिडेशन आणि अफ्लाटॉक्सिनची प्रक्रिया ही खऱ्या अर्थाने घातक आहे. रॅन्सिड झालेलं तेल किंवा बुरशी लागलेला सुकामेवा खाणं म्हणजे स्वतःहून आजारांना निमंत्रण देणे आहे. पण तरीही माझा मूळ मुद्दा इथेही कायम राहतो. एखादी गोष्ट खराब होऊ शकते म्हणून तिचा मूळ गुणधर्म नाकारता येत नाही ना? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जोखीम असली तरी ते खाल्लेच पाहिजेत. नक्कीच. जर आपण लोखंडावर गंज चढू नये म्हणून त्याला रंग लावतो आणि काळजी घेतो, तशीच काळजी आपण सुकामेव्याच्या साठवणुकीत घेतली पाहिजे. पण गंज लागतो म्हणून आपण लोखंडाचा वापर करणे सोडून देत नाही. काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड या निसर्गाच्या अद्वितीय निर्मिती आहेत. आपण आतापर्यंत बघितले की हृदयाच्या पेशींना आवश्यक असणारी स्थिर ऊर्जा, रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकवणारे मुफा आणि पुफा आणि शाकाहारी लोकांसाठी अॅमिनो ॲसिडची गुंतागुंतीची साखळी पूर्ण करणारे हे घटक आहारातून वगळणं शक्य नाही. हे पदार्थ केवळ सर्व्हिंग साईजपुरते मर्यादित नाहीत. त्यांच्यात पेशींच्या पातळीवर जाऊन शरीराची दुरुस्ती करण्याची ताकद आहे. जर आपण ताजेपणा आणि योग्य प्रमाणाची काळजी घेतली तर हे पदार्थ खऱ्या अर्थाने निसर्गाचं एक वरदान आहेत आणि हृदयाला जिवंत ठेवणारं सर्वात शक्तिशाली इंधन आहेत. आणि नेमक्या याच योग्य प्रमाणाच्या काळजीवर माझा संपूर्ण युक्तिवाद उभा आहे. तुम्ही म्हणताय की ताकद त्या पदार्थात आहे, पण माझे स्पष्ट मत आहे की ती ताकद तुमच्या नियंत्रणात आहे. सुकामेवा हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे, यात शंका नाही. पण जसे एक धारदार हत्यार योग्य हातात असेल तर जीव वाचू शकते आणि चुकीच्या हातात असेल तर जीव घेऊ शकते, तसेच या पदार्थांचे आहे. आपण आज बघितले की 30-40 ग्रॅमच्या मर्यादेपलीकडे गेल्यावर तुमचे यकृत कसे त्या अचूक इंधनाचे आणि परिपूर्ण प्रथिनांचे थेट ट्रायग्लिसराइड्स आणि लठ्ठपणामध्ये रूपांतर करते. बरोबर. आपण हेही बघितले की साठवणुकीत थोडी जरी चूक झाली तर तेच अमूल्य फॅट्स गंजून म्हणजे ऑक्सिडाइज होऊन फ्री रॅडिकल्स कसे तयार करतात आणि बुरशीमुळे साक्षात विष कसे बनतात. आरोग्य हे कोणत्याही एका सुपरफूडच्या गुणधर्मावर अवलंबून नसते. ते अवलंबून असते मानवी शिस्तीवर. पोळी भाजीपासून ते सुकामेव्यापर्यंत सर्व्हिंग साईजचे काटेकोर पालन हीच खरी आजार टाळण्याची आणि लठ्ठपणा दूर ठेवण्याची यंत्रणा आहे. नियम पाळला तो सुकामेवा आणि नियम मोडला तर ते विष. आजच्या या सखोल आणि वैज्ञानिक चर्चेतून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झालीय. आपण दोघेही यावर पूर्णपणे सहमत आहोत की नट्स आणि सीड्स हे मानवी शरीरासाठी, विशेषतः हृदयाच्या कार्यासाठी अत्यंत जटिल आणि उपयुक्त घटक पुरवतात. त्यांच्यावरील संशोधनाची व्याप्ती त्यांच्या उपयुक्ततेचा स्पष्ट पुरावा आहे. नक्कीच त्यांचं रासायनिक मूल्य निर्विवाद आहे. पण आपले मतभेद यावर कायम राहतील की आरोग्याचा पारडं कशामुळे जड होते, त्या पदार्थाच्या नैसर्गिक श्रेष्ठत्वामुळे की तो पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच्या शिस्तीमुळे आणि त्या पदार्थाच्या दर्जाच्या जागरूकतेमुळे. आणि हेच मतभेद आपल्याला कुठल्याही एकांगी दाव्यांवर अंधळेपणाने विश्वास ठेवण्यापासून रोखतात. सोशल मीडियावरील 50 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गोष्टींमागे किती सखोल विज्ञान आणि शरीराचे गणित दडलेले असते हे आज आपण बघितले.
शरीराला आवश्यक असणारे इंधन आणि ते इंधन हाताळण्याची यकृताची मर्यादा या दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. अगदी बरोबर. आपल्या श्रोत्यांनी आता स्वतःच्या आहाराकडे बघताना केवळ पदार्थ हेल्दी आहे म्हणून तो अमर्याद खाण्याऐवजी त्याचे प्रमाण, त्याचे शरीरातील रासायनिक परिणाम आणि त्याचा दर्जा या तिन्ही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. खरी ताकद निसर्गाने दिलेल्या त्या छोट्याशा बीजामध्ये आहे की ती योग्य प्रमाणात खाण्याच्या तुमच्या संयमात. हा प्रश्न आम्ही तुमच्यावर सोपवतो. द डिबेटमध्ये आज आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचारप्रवर्तक विषयासह.